नमस्कार मित्रांनो. तर आजचा ब्लॉग आपण संध्याकाळी सुरू करतोय. त्याचं कारण असं आहे की सकाळी आपण एक स्केच द्यायला गेलो होतो. त्याचा व्हिडिओ वगैरे काढला होता, पण आय थिंक व्हिडिओ डिलीट झाला का शूटच नाही झाला काय माहिती नाही. तो क्लायंटला पाठवायला एक व्हिडिओ शूट केला होता, तो फक्त तिथे राहिला व्हॉट्सअपवरती होता, त्यामुळे तिथून मी डाउनलोड केला परत तो. सो तो तुम्ही ते बघू शकता. सो हे स्केच आपण कस्टमरला देऊन आलोय. जास्त पॅक केलं नाही त्याला, कारण कस्टमर येऊन घेणार होते त्याच्यामुळे. सो आता परत आपण संध्याकाळी परत ब्लॉग आता सुरू करतोय. आणि आता अजून एक मोठं स्केच सुरू करायचं आहे. बाय द वे, त्या सकाळच्या स्केचची पैसे सगळे आलेत, 5,000 रुपये त्याचे आले. सो आजच्या दिवसाचे ते 5,000 रुपये आपण कॅल्क्युलेट करूया. आणि अजून एक A1 साईजचं स्केच आपल्याला करायचं आहे. एका प्लेअरची ऑर्डर आलेली, स्पोर्ट्स प्लेअर आहे. आणि हे स्केच खूप भारी आहे, म्हणजे लिटरली माझ्यासाठी खूप भारी स्पेशल स्केच असणार आहे, कारण मी स्वतः एक स्पोर्ट्स प्लेअर होतो अगोदर. त्यामुळे या स्केचमध्ये खूप म्हणजे फुल फोकस नाही, तसं मी सगळ्या स्केचमध्ये देतो, पण हे सगळ्यात स्पेशल स्केच असणार आहे माझ्यासाठी पण. तर ते तुम्हाला थोडं थोडं करून दाखवेन. रोज थोडं थोडं करणार आहे. एका दिवसात ते पूर्ण होणार नाही. मिनिमम 4 ते 5 दिवस लागणार आहेत त्याला करायला. सो ते आता मी सुरू करतो करायला. तर मित्रांनो, जवळजवळ 2 तास झाले आपण ते आउटलाईन कंप्लीट करून घेतलेली आहे त्या मोठ्या स्केचची. आणि आता एवढं प्रॉपर अजून दिसत नसेल, ते कंप्लीट झाल्यावरती भारी दिसेल ते. आणि हो, काल आपण जे अक्षर गणेशाची ऑर्डर करत होतो ते फिनिश झाले. इथे स्क्रीनवरती तुम्हाला ते दिसत असेल. तुम्हाला यामध्ये कोणतं नाव दिसतंय कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला ओळखता येतंय का बघूया. आणि हो, आजचा आपला 5वा दिवस आहे. जे चॅलेंज आपण घेतलेले आयफोन, एका महिन्यात आयफोन कमवायचं किंवा तेवढे पैसे अर्न करायचे ज्याच्याने मी आयफोन घेऊ शकतो. आणि जसं सांगितलं, सकाळच्या स्केचचे 5,000 रुपये आले, आणि या स्केचचे आपल्याला 2,000 रुपये आलेले आहेत. या स्केच पण 5,000 रुपयाचा आहे, त्याचे 2,000 रुपये आलेले आहेत. आणि ते आज आपण कॅल्क्युलेट करूया. म्हणजे 5 आणि 2 7,000 रुपये आतापर्यंत झाले. आणि काल आपलं जे अक्षर गणेशाची ऑर्डर आली होती त्याचे आज पूर्ण पेमेंट येईल. काल ॲडव्हान्स आले होतं ना, तर ते पूर्ण पेमेंट आल्यानंतर आपण आजच्या दिवसाला कॅल्क्युलेट करूया. ते तर मागाशी थोडी साफसफाई करत असताना मला बघा काय भेटलं. हे ॲक्च्युली इंजिनियर्स, किंवा मला वाटतं डिग्रीच्या बऱ्याच सगळ्याच ह्यांना असेल का नाही माहीत नाही. मी इंजिनिअरिंगमध्ये होतो तेव्हा मला हे यूज होतं. ॲक्च्युली कॅल्सी आहे, आता काही यूज होत नाही याचं. हे बाकी काय ते मॅथमॅटिक्स वगैरे करायला, कॉस साईन वगैरे सगळे, म्हणजे याच्यात बऱ्याचशा मॅथमॅटिक्सच्या गोष्टी करू शकतो आपण. मोठे मोठे तुम्हाला माहिती असेल, तुम्ही इंजिनियर्स असाल तर तुम्हाला माहिती असेल, किंवा मला वाटतं बाकीच्या मॅथमॅटिक्सचा जो डिग्री सब्जेक्ट वगैरे कुणाला होता त्यांच्यासाठी पण, कॉमर्स वगैरेसाठी पण कदाचित यूज होत असेल, आय डोंट नो. पण इंजिनियर्स लोकांसाठी तर सगळ्या बॅचेससाठी यूज होतात मोस्टली. सो अजून पण बेसिकली ते चालतंय. थोडी स्क्रीन याची खराब झाली आहे, पण ते तरी पण नंबरिंग वगैरे चालतंय. हे मला वाटतं 2000 कधी घेतले, 15ला घेतलंय, जेव्हा मी फर्स्ट इयरला होतो इंजिनिअरिंगचे. म्हणजे जवळजवळ 5 वर्ष झाली याला घेऊन, तरी पण अजून ते वर्क करतंय बेसिकली. सो आता याचा काही यूज नाही आहे, असंच ठेवून देतो बॉक्समध्ये. तर मित्रांनो, आजचा 5वा दिवस आहे. कालचा आणि आजचा आपण मिक्स करूनच व्हिडिओ टाकतोय. जसं अगोदरच सांगितलं की डेली आपण व्हिडिओ टाकणार नाहीये, एक दोन दिवसाचे ॲड करून टाकणार आहे. सो आजच्या दिवसाची सुरुवातच आपल्याला अक्षर गणेशाचं एक ऑर्डर आली, ते करून ते म्हणजे कंप्लीट करायचं आहे. आणि त्याला फ्रेम वगैरे पण आजच करायचे, कारण संध्याकाळी ते मला कुरिअरमध्ये पाठवायचे. त्यांना उद्या किंवा परवा पाहिजेच ते, त्यामुळे आजच्या आज मला ते करून पाठवायला लागणार आहे. सो सकाळ सकाळी मी ते अक्षर गणेशाचं करायला बसलोय. तुम्हाला दाखवतो एकदा. सो हे तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये तुम्हाला कोणतं नाव दिसतंय कमेंट करून नक्की सांगा. वाचता येईल मोस्टली, मला वाटतं काही इझीच आहे, एवढं काय अवघड नाही आहे. पण हे सुंदर असं गणपतीच्या डिझाईनमध्ये आपण डिजिटली टॅबवरती करतो. आणि बऱ्याच जणांना माहिती असेल कसं करतात, नसेल तरी असं स्टाईलस पेन असतो त्याचा बेसिकली, जो लिहायला वगैरे पण यूज करतो. आता इथे तुम्हाला थोडंसं करून दाखवतो साईडला. इथे बघा, तुम्हाला येल्लो येल्लो दिसत असेल केलेलं. तर या पेनने आपण हे सगळं बनवतो. तसं बरंच काय काय बनवलं, हे पण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं. हे मी माझ्या वॉलपेपरला ठेवलं आहे, पण मी हे स्वतः बनवलेलं आहे त्या ॲपवरतीच. सो हे डिजिटली आपण ऑर्डर जसं कस्टमाइज असेल, जसं नाव असेल तसं ऑर्डर घेऊन आपण बनवत असतो. तर हे फटाफट मी आता कंप्लीट करतो. ऑलमोस्ट कंप्लीट झालेलं आहे. सकाळपासूनच मी करतोय. 2-2.5 तास झाले असतील मी बनवतोय ते, कारण ती पूर्ण गणपतीची डिझाईन आणि मग त्यामध्ये नेम बरोबर फिट करायला पण लागतं. ते खालचं जो धोतर वगैरे पायाचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये प्रॉपर बसवायला लागतं ना. सो थोडासा टाईम लागतो त्याला करायला, कलर वगैरे भरायला त्याच्यामध्ये. मग ते ऑलमोस्ट फिनिश झालेलं आहे. आता कस्टमरला त्याचे फोटो वगैरे पहिले पाठवतो. त्यांचं काय बोलतात की ओके आल्यानंतरच मी प्रिंट करतो ती गोष्ट. चला मित्रांनो, ते फायनली कंप्लीट झालेले आहे. आता प्रिंटिंगसाठी आपण देऊया. प्रिंटर आपलं स्वतःच प्रिंटर आहे, त्यामुळे काही टेन्शन नसतं. कधीही कुठलंही प्रिंट करू शकतो मी. आणि क्वालिटी पण एक नंबर येते, त्यामुळे बाहेर जर केलं तरी एवढी प्रॉपर क्वालिटी मला मिळत नव्हती अगोदर. मला वाटतं 1 वर्ष अगोदर मी बाहेरच करत होतो. पण त्यामुळे मी खास 35,000चा प्रिंटर घेतला आहे, कारण कस्टमरला क्वालिटी चांगली दिली पाहिजे. कसंही देऊन फायदा नाही आहे. त्यामुळे
पर्सनली मी प्रिंटर 35,000चा घेतला आहे. जे काय प्रिंटिंगचं वगैरे असेल ते आपण स्वतःच करतो आणि नवीन एक प्रोडक्ट लॉन्च करतोय मी आता इथे स्क्रीनवरती पण तुम्हाला दाखवेल किंवा थोड्या वेळाने त्याची पण प्रिंट काढून तुम्हाला दाखवेल. तर ते एक नंबर असणार आहे. ते बऱ्याच जण तुम्ही घेऊ शकता. कोणाला बर्थडे गिफ्ट द्यायचं असेल किंवा कस्टमाइज आहे बेसिकली ते पण फोटोजचं तुम्ही बघितलं असेल कुठे कुठे ते पण त्यात खास बात अशी आहे की क्वालिटी तुम्हाला A1 मिळणार आहे, फ्री डिलिव्हरी पण मिळणार आहे, प्लस प्राइसिंग एकदम कमी आपण लावतो त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला तुमचं बजेट जर 500 रुपयापेक्षा पण कमी असेल तरी पण तुम्ही ते घेऊ शकता. सो ते तुम्हाला थोड्या वेळानंतर सांगेल किंवा इथे स्क्रीनवरती मी टाकेल किंवा इन्स्टाला रील्स वगैरे बनवून ते टाकेल, तिकडे तुम्ही चेक करू शकता. आणि इन्स्टा आय डी पाहिजे तर स्क्रीनवरती पण दिसेल किंवा साईडला पण तुम्हाला छोटूसं असं सुदर्शन__05 दिसत असेल. तो बेसिकली माझा इन्स्टा आय डीच आहे. हर एक व्हिडिओजमध्ये तुम्हाला ते बघायला मिळेल. सो लगेच जाऊन इन्स्टावरती तुम्ही चेक करू शकता. तर मित्रांनो प्रिंट काढलेली आपण बघू शकता इथे क्वालिटी प्रिंट आहे. प्रॉपर कलरिंग वगैरे बघू शकता. प्रॉपर आपण कलर वगैरे टाकले त्याच्यात. म्हणजे प्रिंटिंगमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. आणि पेपर पण तुम्ही बघू शकता आपण कोणते पेपर यूज करतो ते नॉर्मल पेपर नसतात, हाय क्वालिटीचे पेपर आहेत ॲक्च्युली. इथे बघू शकता कोडक प्रॉपर 180 GSM ग्लॉस फिनिशवाला पेपर आहे. आणि प्रिंट पण तुम्ही चेक करू शकता प्रॉपर प्रिंट आली. आता याला फ्रेम करूया आणि नंतर मग पॅकिंग वगैरे करायची याला. प्रिंटिंग वगैरे प्रॉपर आपण करतो. आणि बऱ्याच जणांना वाटत असेल हे हाताने आपण हँडमेड काढलं आहे, तर ॲक्च्युली हँडमेडच आहे पण ते डिजिटली काढलं आहे. कारण डिजिटली कलर्स वगैरे प्रॉपर मर्ज करता येतात. आणि जर नॉर्मल पेपरवरती केलं तर ओव्हरऑल रिझल्ट एवढा चांगला दिसत नाही. त्यामुळे मी आपण डिजिटली जास्त करतो. आपलं काय बोलतात टॅबवरती डिजिटल काढून मग त्याची प्रिंट काढतो, जेणेकरून तुम्ही फ्रेम करून ते घरी लावाल, लोकांना पण आवडेल, तुम्हाला पण ते आवडेल. आणि तुम्हाला गिफ्ट वगैरे कोणाला द्यायचं असेल तरी तुम्ही देऊ शकता. कारण साधं काहीतरी देण्यापेक्षा चांगलं गिफ्ट दिलं तेच काम करायचं, फक्त चांगल्या पद्धतीत करायचं. आणि प्राइसिंग पण आपली सेम आहे. जरी हँडमेड केलं आपण पेपरवरती तरी लोक तेवढीच प्राईस घेतात. आणि हे डिजिटल करतोय तरी तेवढीच प्राईस असते. सो आपण डिजिटली जास्त त्याच्यासाठी करतो की कस्टमरला आपण चांगलं प्रोडक्ट दिलं पाहिजे असं मला वाटतं तरी. सो मी डिजिटलमध्ये काढून त्याच्यामध्ये करून प्रिंट वगैरे करून फ्रेम वगैरे करून देत असतो. आता फ्रेम केल्यानंतर पण तुम्हाला दाखवतो. मित्रांनो काल पण आपण जे अक्षर गणेशाचं स्केच केलं आपलं ते प्रिंट वगैरे केली होती, फ्रेम वगैरे आपण त्याला करून ठेवलं आहे. त्याला आपण काय बोलतात आपलं बॉक्स पॅकिंग करणार नाही आहे, कारण कस्टमर आता इकडे येऊन घेणार आहे. त्यामुळे त्याला फक्त गिफ्ट रॅप आपल्याला करायचं आहे. सो ते आधी तुम्हाला दाखवतो आपलं कोणतं नेमचं आपण केलं आहे. आणि ही फ्रेम आपण रेडी केलेली आहे. अशीच ते दुसरी पण आपल्याला फ्रेम रेडी करायची आहे. या नेमची पण आता अशी सेम फ्रेम रेडी करणार आहे. ते आपल्याला काय बोलतात की बॉक्स पॅकिंग वगैरे करायची, कुरिअर करायचे. त्यामुळे हे आपण फक्त गिफ्ट रॅप करणार आहे, कारण कस्टमर येऊन घेणार आहे ते. सो तुम्ही कमेंट करून सांगा हे तुम्हाला कसं वाटतंय. तर चला मित्रांनो आता आपण ते मोठ्या साईजचं जे स्केच काल सुरू केलं आहे A1 साईजचं जे सांगितलं स्पोर्ट्स प्लेअरचं आपण सुरू केलेलं आहे ते काल आउटलाईन झाली होती. आता आपण बाकीचं थोडं थोडं फिनिश करणार आहे. अजून 3-4 दिवस तरी ते पूर्ण फिनिश करायला लागेल, पण एक नंबर ते स्केच होणार आहे. कदाचित रील्स वगैरे पहिले आलेच असतील आपल्या इन्स्टा आय डीवरती वगैरे, इथे थोडेसे लेट येतात व्हिडिओज. तिकडे जाऊन तुम्ही कदाचित बघितलं असेल, नसेल बघितलं तर बघू शकता किंवा या व्हिडिओजमध्ये पण कंटिन्यू बघू शकता तुम्ही. थोडं थोडं तुम्हाला दिसेलच दर दिवशी. चला मित्रांनो आपण आता ते मी कुरिअरला देऊन येतो आणि हा ब्लॉग आपण आता इथंच एंड करूया. हे जे चॅलेंज आपण करतोय 1.5 लाख रुपये महिना कमवायचं, म्हणजे बेसिकली आयफोन कमवायचं किंवा आयफोन घेण्याचं, ते आपण पूर्ण करतोय का नाही तेही तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. मी हर एक व्हिडिओला तुम्हाला प्राइजेस सांगणार आहे कुठले कुठले आपण किती कधी कमवलेत आजच्या दिवसाचे ते. सो ते तुम्ही कॅल्क्युलेट करून शेवटी मला सांगा की आपण पूर्ण करतोय का नाही चॅलेंज ते.